कंटेंट हे जास्तीत जास्त असावं. जास्ती म्हणजे एकदम पाणीसारखं नसावं. जर का तुम्ही मिरची, टमाटर आणि वांग्याचं बी घेतलं तर त्याच्यात 7% नमी पाहिजे, म्हणजे त्याची आर्द्रता एवढी पाहिजे. आणि त्याच्यावर चांगली उगवण शक्ती आणि उगवण्याची क्षमता चांगली पाहिजे. आणि झोमदार वाढला आपण विग्रॉसिटी म्हणतो, तसं ते बी उगवलं पाहिजे. म्हणून एक विशिष्ट पद्धतीने आपण बीजोत्पादन करतो. अनुवांशिक बियाणं घेतो, पैदासकार बियाणं, पायाभूत बियाणं, प्रामाणिक म्हणजे सत्यता दर्शक बियाणं म्हणजे ट्रूथफुल सीड तुम्ही जे घेता मार्केटमधून ते. आणि नियमानुसार बीजोत्पादन कार्यक्रम हा पास करण्यासाठी तंत्रज्ञान हे सर्व पिकांसाठी आता सारखे आहेत. फक्त ह्याच्यात सीड सर्टिफिकेशन जे असतात त्यांनी काही रूल्स केले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला यांचं प्रशिक्षण करावं लागतं. आता हा अनुवांशिक बियाणे जे म्हणतो तो पैदासकार शास्त्रज्ञ तयार करतो. शास्त्रज्ञ म्हणजे कोण? तो ब्रीडर जो असतो ज्या क्रॉपचा तो तयार करतो. आणि त्याच्यासाठी लागणारे माहितीपत्र, मी जसं सांगितलं की कुणीही जे बी बनवलं तर त्याची पूर्ण माहिती तो लिहून काढतो. आणि त्याच्यानंतर जे दुसरं लोक बियाणे लावतात तो तशाचा ट्रू टू टू टाईप तसंच आलं पाहिजे. आता इथे मी दिले आहे त्यासाठी लागणारी माहिती शास्त्रज्ञ स्वतः तयार करतो. आणि संशोधित किंवा संकरित बियाणांसाठी हे बियाणे पैदासकार बीज उत्पन्नासाठी कार्यक्रमाला वापरतात. आणि ते तंतोतंत सत्यता दर्शक बियाणे पैदासकार शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे असते. म्हणजे जे बियाणे ते ब्रीडर देणार तसंच येतं. मग ते बियाणे आपण पुढे पडताळणी करता म्हणजे क्वालिटी टेस्टिंग करता पुन्हा प्रशिक्षणासाठी देतो. आणि ते तिथून जे पास होतं त्याच्यानंतर ते पायाभूत बियाणासाठी पायाभूत बियाणं म्हणजे फाउंडेशन सीड बनवलं जातं. ही पहिली शिडी आहे. म्हणजे पहिला जो शेतकरी बनवतो तो थोडंसं बियाणे बनवतो, त्या बियाण्याचं टेस्टिंग होऊन किंवा प्रशिक्षण होऊन नंतर ते फाउंडेशन सीडकडे जातं. आणि फाउंडेशन सीड बनल्यानंतर मग तो शेतकऱ्यांना पुढे मल्टिप्लिकेशनसाठी जातो आणि मग शेतकऱ्यांना दिलं जातं. म्हणजे पैदासकार बियाणापासून पायाभूत बियाणेपर्यंत हे बनवल्याने ही पहिली शिडी आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप सीड प्रोडक्शनचं आहे. आता भाजीपाले बियाण्याचा दर्जा करता खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यास दर्जा आणि विशेषता म्हणजे क्वालिटी आणि त्याची गुणवत्ता काय आहे. अनुवांशिक शुद्धता मी सांगितलं आहे तुम्हाला. भौतिक शुद्धता काय असते, उगवण शक्ती, आकार आणि समानता आणि साठवण्याचं आयुष्य. साठवण्याचं आयुष्य म्हणजे कुठलाही बी तुम्ही बनवलं, टमाटर, मिरची किंवा लौकी असलं, शिरेदार दोडका असला, काही बनवलं तर त्याचं ठेवण्याची वेळ असते, एक आयुष्य असतं. तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष चांगल्या ठिकाणी ठेवू शकता. आणि कुठे कुठे काय असतं की ते बियाणं फक्त तुम्ही 1 वर्षासाठी ठेवू शकता, त्याच्यानंतर नाही. ते म्हणजे तुम्ही जे ओनियन म्हणजे कांद्याचा बी म्हणताना ते फक्त आपण 1 वर्ष ठेवू शकतो. 1 वर्षानंतर ते बियाणं खराब होऊन जातं, म्हणजे त्याची उगवण शक्ती कमी होते, झोमदार वाढ त्याची कमी होते. पण आता आपण जर का कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तर ते 2 वर्षापर्यंत आपण ठेवू शकतो आणि 2 वर्षानंतर ठेवू शकत नाही. त्याच्यात रोगमुक्तता असावी, त्याच्यावर काही रोग नसावं. किंवा कधी कधी काय असतं की आपण असं चांगलं बियाणं दिलं तरी जर का तुम्ही प्रॉपरपणे साठवलं नाही तर त्याच्यात रोग लागू शकतो. म्हणजे फंगस जे आपण म्हणतो ना, त्याचा रोग लागू शकतो. त्याच्यात बुरशीचा रोग लागू शकतो. आता बियाणे कसं करायचं. कधी कधी काय असतं की चांगलं बियाणं न होण्याचं काय कारण आहे की कधी कधी तुम्ही अनियमित झाडांची संख्या, म्हणजे तुम्हाला जर का 500 झाडं लावायला सांगितली तर शेतकऱ्यांना वाटतं नाही 1000 लावले तर चांगलं जास्त बी मिळेल, चांगलं बी मिळेल, असं होतं. पण तसं करायचं नसतं. जितकी झाडांची संख्या सांगितली असेल तितकीच झाडांची संख्या लावावी. कारण काय, आपण त्याच्यावर आपलं कंट्रोल करू शकतो.
परपरागीकरण म्हणजे त्याच्यावर आयसोलेशन डिस्टन्स हे पूर्ण आपण बराबरीने ठेवायला पाहिजे. भेसळाची झाडे त्याच्यात नको आणि शुद्ध झाडाव्यतिरिक्त इतर झाडं उपडण्याची वेळ कुठली असावी ही आपल्याला ठरवता येते. आणि इतर जातीचे पीकचं भेसळ नसावं त्याच्यात. म्हणजे मिरचीचं बियाण्यात एखादं टमाटरचं बी, कारण सारखं दिसतं, केव्हा ते टमाटरचं बी त्याच्यात येऊन गेलं ते समजेल नाही आपल्याला, बरं आहे. तर तसं नको त्याच्यात. मग बियाण्याचा दर्जा, आता क्वालिटी कशी ठरते? बियाण्याचा दर्जा टिकवण्यासाठी त्याचं वातावरण म्हणजे कुठे तुम्ही ठेवता, प्रकाश आणि प्रकाश संश्लेषणची वेळ केव्हा असते, तापमान कमी मध्यम अति किती असते. आता काय असते, तुम्हाला जे बी बनवायचं आहे त्याची पारपत्र माहिती देतो, म्हणजे एक पासपोर्ट डेटा त्याला म्हणतात. पारपत्र माहिती म्हणजे त्याच्या पेरण्याची वेळ, 50% फुलधारणा केव्हा येते, फुलांचा रंग कसा असतो, परपरागीकरणाची वेळ केव्हा असते, फळाचा आकार कसा असतो, फळांचा रंग कसा असतो, पिकाची कालावधी किती असते, इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच्यावर लिहिल्या राहतात. त्याच्यावर रोग किंवा तणचा व्यवस्थापन आपण कसा करावा, तण केव्हा काढायचं, रोग कसं कंट्रोल करायचा, त्याची आपण पूर्ण माहिती देतो. आणि काढणीच्या पश्चात कशी काळजी घ्यावी, म्हणजे बी फक्त काढून त्याला सुकून आपण ठेवून दिलं असं नाही, त्याची काय काळजी घ्यावी लागते ती पण आपण लक्षात घ्यायची असते. नर आणि जेव्हा संकरित बियाणं आपण करत असतो तर नरच्या किती ओळी असल्या पाहिजे आणि मादीच्या किती ओळी असले योग्य प्रमाणात असली पाहिजे हेही शास्त्रज्ञ सांगतो तुम्हाला. किती ओळी लावल्यानंतर तुम्हाला चांगलं बी मिळणार आणि जास्त ओळी लावल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला ते सांगतात. आणि नर आणि मादीच्या ओळीत अंतरसुद्धा किती असावं तेही शास्त्रज्ञ सांगतात तुम्हाला. विलगीकरणचे अंतर किती असावे. जर का आता एका क्षेत्रात तुम्ही मिरची लावली आणि बाजूच्या शेतकऱ्यांनी जर का मिरची लावली असेल आणि तुम्ही जर का बीज उत्पादन करत असाल तर त्याचं जे पराग असतं, परागकण येतात ते तुमच्या मिरचीवर पडेल किंवा टमाटरवर पडेल, म्हणजे ते भेसळ होऊन जाईल. म्हणून दोन मिरचीच्या मध्ये अंतर किती वेळ असा. मिरचीची जर का गोष्ट असली तर 6 मीटर विलगीकरणचा अंतर लागतो, तेही चारू बाजूनी. जर का तुम्हाला एखाद्या वेलवर्गीय याचा घ्यावा लागत असेल, शिरेचा दोडका म्हटला किंवा लौकी म्हटली तर त्याला 1 किलोमीटर विलगीकरणचा डिस्टन्स लागतो. म्हणून काय होतात, आता शेतकरी ते नेट हाऊसेसमध्ये घेऊ लागले आहेत. विलगीकरणचे अंतर हे फार महत्त्वाचं का असतो, कारण तुम्हाला जर का सांगितली आहे माहिती, पत्रात माहिती दिली असेल की हे असं आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर का दुसरं क्रॉप तिथे समोर असेल तर काय होईल की त्याचे परागकर म्हणून ते कंटामिनेट होतं, म्हणजे खराब बनतं. आणि जेव्हा तो दुसरा शेतकरी लावेल त्याला आपण पुन्हा सांगू की नाही हे असं येणार, ते तसं येत नाही, मग प्रॉब्लेममध्ये येतात. म्हणून विलगीकरणचे अंतर जे असते ते फार महत्त्वाचे असते. आता मी इथे दिलेलं आहे की एक्झाम्पलमधून इथे 2 ओळीत किती अंतर ठेवावं, 70 सेंटीमीटर. आणि जर का तुम्हाला 2 झाडांमध्ये किती अंतर ठेवावं ते 50 सेंटीमीटर. अशा ह्या जे डायग्राम बनवून शास्त्रज्ञ जे असतात ते तुम्हाला देतात. आता उत्पादनाची पद्धत, पात्र क्षेत्राची निवड, जमिनीचा आकार, हवामान अंदाज, पाण्याची उपलब्धता, सिंचनाची सोय. जर का आपण कुणाला बीज उत्पादनाचा कार्यक्रम देऊन राहिलो आहे त्याच्यात काय असतं की त्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिले जागा कशी आहे त्याची ती बघायची, जमिनीचा पोत कसा आहे तेही आपण घ्यायचा. हवामान म्हणजे तिथली खूप ड्राय कंडिशन तर नाही, म्हणजे आपल्या विदर्भात जर का घेतलं तर बीज उत्पादन म्हणजे हे खूप चांगलं येऊ नाही शकत, कारण पाण्याची कमतरता आहे. पण आपण दुसरे मिलेट्स वगैरे जे आहेत ते त्याचं उत्पादन चांगलं घेऊ शकतो. भाजीपाल्यासाठी कारण पाणी पाहिजे, जमीन चांगली पाहिजे आणि आर्द्रता थोडी पाहिजे आणि पाण्याची उपलब्धता, सिंचनाची सोय जर का चांगली असली तुमच्याजवळ तर तुम्ही बीज उत्पादनाचा कार्यक्रम घेऊ शकता. उत्पादनाची निवड, उत्पादकाची निवड म्हणजे जो शेतकरी किंवा एखादा आपण शेतकरी निवडला तर त्याची क्षमता आहे का घेण्याची, त्याची हे म्हणजे पडताळणी म्हणजे क्वालिटी कंट्रोल, तसं क्वालिटीचं दर्जाचं बी द्यायची त्याची तयारी आहे का, हे सगळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
कार्यक्षमता, जागरूकता, त्याचं तंत्र आणि तंत्रज्ञानांविषयी बदलती त्याला माहिती, त्याला जिज्ञासा आहे का, हे सगळं आपण शेतकऱ्यांकडून पाहिजे असतं. आणि जर का नसली तर असं नाही की आपण त्यांना बीजोत्पादन देत नाही, आपण त्यांना बीजोत्पादन करण्यासाठी देतो आणि त्यांना पूर्ण शिकवतो. पिकाविषयी त्याला माहिती असली पाहिजे आणि दिलेल्या बीजोत्पादनाचा टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. आता तुम्हाला मी कंपनीमधून आहे तर मी कंपनीला मी काय सांगते की पहा, तुम्हाला 500 झाडं मादीची दिली आहे, 300 झाडं नरची दिली आहे आणि तुम्हाला संकरित बियाणे जर का करायचं असेल तर या 500 झाडांमधून तुम्ही आम्हाला 1 क्विंटल किंवा 2 क्विंटल बीज दिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यासाठी ज्या काही गोष्टी लागणारे असतात ते पूर्ण केले पाहिजे. म्हणजे आम्ही जे सांगितलं आहे की 2 क्विंटल बी आम्हाला मिळायला पाहिजे आणि तोही चांगल्या दर्जाचा, तर तो शेतकरी तसं करून आम्हाला तो बियाणं देतो. म्हणून किती झाडं लावायची आणि शेतकऱ्याची इच्छा, आतमधून इच्छा आहे का बीज उत्पादन करायची, हे सुद्धा आपण लक्षात घेतो. आणि विपरीत परिस्थिती जर का आल्या, म्हणजे आता पाऊस नाही पडला किंवा खूप जास्त पाऊस झाला, तर हे सगळं झाल्यानंतर तो शेतकरी त्या क्रॉपची किंवा त्या फसलची काळजी व्यवस्थित घेतो का, त्याचं नियोजन पूर्ण चांगलं करता का, हेही आपण माहितीच घेतो. आता हे ओपन फील्डमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी, ते तिथे फोटो चांगला दिसून नाही राहिला. हे इकडच्या बाजूचे जे उभाट झाडं आहेत ते पूर्ण मादीचे आहेत आणि समोरच्याला जे लागलेले आहेत ते नरचे आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं, आता काय होतं, विलगीकरणचं अंतर मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे आता या वेळेस काय झालंय, खूप रोग येऊन राहिले, त्यातल्या त्यात बॅक्टेरियल रोग खूप येऊन राहिला आहे, व्हायरस खूप येऊन राहिला आहे. आणि ते सगळे कशाने म्हणजे हे होतात, त्याचा वेक्टर म्हणजे एक तर फुलकिडे असतात, पांढरी माशी असते आणि थ्रिप्स, हे खूप जास्त व्हायरस पसरवतात. तेव्हा आपण नेट हाऊसमध्ये जर का बीजोत्पादन घेतलं तर ते चांगलं असतं. आता क्षेत्राचे परीक्षण, क्षेत्राची तपासणी, पेरणी आदी विलगीकरण, अंतर तपासणे, हे काय असतं, हे जे सांगून राहिले मी तुम्हाला, हे की नाही तुम्ही एकदा बीजोत्पादनाचं काम तुमच्या हाती घेतलं तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळावे लागतात. म्हणजे तुमचं क्षेत्र कसं आहे, चांगलं आहे की नाही, पेरणीच्या विलगीकरणचं अंतर, म्हणजे तुम्ही जिथे कुठे मिरची लावली आहे किंवा टमाटर लावले आहे त्याच्या चारा बाजूनी तितक्या दुरावर दुसरं टमाटर किंवा मिरची पाहिजे, त्याच्या जवळ नको. पीक 6 ते 8 पानावर असलं तर आपण त्या शास्त्रज्ञाला तिथे बोलवावं आणि पूर्ण पिकाची तपासणी, म्हणजे झाडं बरोबर आहेत की नाही हे त्याच्याकडून चेक करून घ्यायचं. नर आणि वैंध्यत्व तपासणी सर्व झाडांची करावी. आता काय असतं, तुम्हाला एक नवीन तंत्र आलेला, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की आपण पहिले नाही का काय करत होतो की बियाण्याचं हे असतं जे परागकण ते हाताने काढत होतो. आता काय झालंय, ते जे परागकण असते, मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे पुढे, त्याच्यात ते परागकणाचं त्याला नॉन फंक्शनल करून टाकतो, म्हणजे त्याच्यात परागकण येतच नाही. तर जे इमॅस्क्युलेशन किंवा ते आपण काढत होतो ते आता आपण करत नाही. आणि त्याच्यात आपलं तेवढं वेळ आणि त्याच्यात लागणारा जो काही मजूर असतो तो कमी प्रमाणात होतो. ठीक आहे. मग संकर होत असताना संकर बरोबर भरून राहिलं की नाही ते आपण बघायला पाहिजे. फळधारणे म्हणजे परागीकरण झाल्यानंतर फळधारणेची वेळ चांगली आहे की नाही, पीक कापणीच्या वेळी सुद्धा आपण पुन्हा एक तपास करावा आणि बियाणे कसे साठवावे हेही त्यावेळेस आपण बघायला पाहिजे. आता बियाणं म्हणजे हे सजीव आहे, हे काही मेलेलं म्हणजे आपला एखादा टेबल खुर्ची असते असं नाही. बियाणं म्हटलं तर ते पूर्ण सजीव आहे. म्हणजे बीजोत्पादनाला घेतलेल्या जातीच्या व्यतिरिक्त इतर झाडे उपटून काढावी. आता तुम्हाला काय सांगितलं मी, जर का 500 झाडं दिली आणि 500 झाडं पूर्ण लावली, ती सगळी एकासारखी यावी. पण जर का एकासारखी ते नाही येऊन राहिलं, त्याच्यात एखादं झाड भेसळ असलं तर ते फुलं येण्याच्या आधी आपण काढून टाकायचं. फूल म्हणजे ज्याला फक्त पाने असतात ना, तेव्हा ते पूर्ण झाडं तशीवाली काढून टाकायची.
फुलावर आल्यानंतर जर का तुम्ही काढला तर त्याचा परागकण एखाद्या तुमच्या मादीच्या याच्यावर आला असेल आणि ते फळ तयार झालं असेल तर ते कंटामिनेशन होतो. ठीक आहे. मग संशोधित वाणात भेसळ झाडे हे फुलावर येण्याच्या आधी उपटावे लागतात. फळीत व वेंधत्व असलेल्या झाडांचं प्रमाण तपासणे. आणि वेंधत्व म्हणजे मी सांगितलं ना, स्टराईल, जे स्टराईल असतं की नाही त्याचं प्रमाण आम्ही जे GMS असलं तर त्याला 1:1 रेशोमध्ये येतं आणि CMS म्हटलं तर 100% मादी तुमची स्टराईल राहणार. परागीकरण व परागाचे स्त्री केसावर परागीकरण केव्हा करायचं आणि संकरित झाडांना लेबलिंग करणे कसे करायचे आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव कसं थांबवावं. आता हे सांगितलं मी तुम्हाला की मेल स्टराईल फ्लॉवर हे वांग्याचं फूल आहे. वांग्याचं फूलमध्ये आपण नाही का इमॅस्क्युलेशन करतो, ते परागकणाचं जे हे पिवळं इथे मेल फर्टाईल फ्लॉवरमध्ये दिसून राहिलं आहे ना ते काढून टाकतात. त्याला कमीत कमी 6 ते 8 लेबर लागतात. आम्ही जर का मेल स्टराईल फ्लॉवर दिलं तुम्हाला तर त्याच्यात तुम्हाला हे इमॅस्क्युलेशन करावं लागत नाही आणि ते 8 लेबरांचं तुमचं जे खर्च असतं ते वाचतं. म्हणून आता मिरची असलो किंवा आता वांगी आणि दुसऱ्या पुष्कळ आता नवीन हे आले आहेत त्याच्यात आपण हे करू शकतो. गायनिशियस कुकुंबरमध्ये आपण गायनिशियस फ्लावर फक्त म्हणजे मादीची फुलं येतात ते घेऊन आपण इथे सीड प्रोडक्शन करू शकतो. आणि हे इमॅस्क्युलेशन म्हणजे आता इथे दाखवलं आहे मी की फोर्सेपनी ते पूर्ण जे नराचं भाग असतं पराग असतात ते पूर्ण काढून टाकतात आणि फक्त मादीचा स्टाईल आणि स्टिग्मा आपण इथे ठेवतोय. पहिला म्हणजे ते फोसेपनी कसं वेगळं करायचं, काढायचं कसं आणि ते पूर्ण टमाटरचं परागकण काढून टाकायचे आणि फक्त इथे एक पांढरी दांडी दिली आहे ते स्टाईल आणि स्टिग्मा ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला मग परागीकरण करतो. इथे काय असतं की हे जे इमॅस्क्युलेशन असतं ना हे दुपारच्या नंतर करायचं. दुपारी 2 ते 4 पर्यंत किंवा 5 पर्यंत आपण हे करायचं आणि त्याच्यावर एक पांढरा पाकिट टाकून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्याच्यावर परागीकरण करता येतं. आता परागीकरण करण्यासाठी काय असतं की आदल्या दिवशी ज्या दिवशी आपण इमॅस्क्युलेशन कराल की नाही त्याच दिवशी ते सगळं पराग जमा करायचे. कशाचे? नराचे. जे नराची झाडं दिली असतील तुमच्याजवळ त्याचे पूर्ण परागकण जमा करायचे. त्याला एका चाळणीत ठेवायचं आणि त्याला असं हलवायचं तर जे परागकण असतात ना बारीक बारीक ते चाळणीहून त्या वाटीत येतात आणि त्या वाटीने मग ह्या स्त्री केसरवर ते परागकण टाकायचे. हे फक्त सकाळी 8 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत करू शकतात. 10 वाजल्यानंतर नाही करायचं कारण जे स्टिग्मा असतं की नाही ते वाळून जातं. मग त्याच्यावर परागकण आपण टाकलं तरी त्याचं जर्मिनेशन होत नाही आणि त्यातून मग बियाणं बनत नाही. कारण ते फर्टिलायझेशन होणार नाही आणि मग बी बनणार नाही किंवा तिला फळधारणा होणार नाही. आता उत्पादन प्रक्रिया म्हणजे उत्पादकांनी काय करावे? पिकाचे चांगले नियोजन करावे, त्याला गरजेनुसार फवारणी, रोग किडींचा प्रादुर्भाव कमी करावा, सिंचनाची वेळ त्यांनी ठरवावी. आता पहा सिंचनाची वेळ हे आपण कशाला सांगतोय? हे गरज नाही सांगायची, शेतकऱ्याला माहिती आहे पाणी द्यायचं आहे म्हणून. पण काय होतं कधी कधी खूप जर का तुमच्या इथे इलेक्ट्रिसिटी नसली आणि दुपारी इलेक्ट्रिसिटी आली तर काय होतं आणि आदल्या 8 दिवसात इलेक्ट्रिसिटी नसली तर मग काय करतो? आता इलेक्ट्रिसिटी आली तो दुपारी एकदम पाणी देऊन जातो. तेव्हा काय असतं झाडांना झटका लागतो आणि शॉक लागल्याने तुम्हाला मग काय विल्टिंग येतं म्हणजे झाड थोडी मरू लागतात किंवा अशी कोमल होऊन जातात ते. मग तुम्हाला काय वाटतं अरे झाड खराब झालं आता काय करायचं? तसं नाही, तुम्ही त्याला शॉक दिलाय म्हणून सिंचनाचं तुम्ही कुठेतरी पाणी साठवून ठेवा आणि मग त्याला सिंचन करा. योग्य वेळी म्हटलं तर सकाळी जर का तुम्ही सिंचन केलं तर झाड चांगलं राहतं आणि सकाळीच्या नंतर दुपारी किंवा एकदम संध्याकाळी जर का दिलं तर जितके बुरशीजनक रोग असतात ते त्याच्यावर जास्त येतात. ठीक आहे. आणि मग हेच दुसरा वेळोवेळी जे परीक्षक असतात म्हणजे जे तुमचं झाडं बघायला किंवा जे
ब्रीडर्स असतात ते येऊन बघतात, त्यांना पिकासंबंधी तुम्ही त्यांच्याशी वार्तालाप करायला पाहिजे की सर हे बियाणं बरोबर होऊन राहिलं का नाही, एक फळ तोडून बघितलं की बियाणं त्याच्या आतमध्ये येऊन राहिलं की नाही, किंवा त्याच्यावर कुठला रोग तर नाही आला. हे सगळ्या गोष्टींची तुम्हाला वेळोवेळी पूर्ण माहिती त्यांच्याशी घेऊ शकता तुम्ही. निश्चित उत्पादनासाठी ठरवल्याप्रमाणे संकर करणे. आता काय असतं की तुम्हाला मजूर हे तुम्हाला आणावे लागतात आणि परागीकरण करणे किंवा पॉलिनेशन करणे हे तुम्हाला ठरावं लागतं. तुम्हाला एखादा टार्गेट दिला असेल की आपल्याला 1 क्विंटल बियाणं बनवायचं असेल तर किती झाडं आहेत आणि किती मजूर लागणार, आणि फक्त तुम्हाला 2 तास किंवा 3 तास मिळतात परागीकरण करायला. तेव्हा तुम्ही हे डिसाईड केलं पाहिजे की किती मजूर लागणार, किती नाही लागणार. अजून त्याच्यावर आपल्याला 1 क्विंटल बी बनवायचं असेल तर किती दिवसासाठी हे परागीकरण करायचं आणि त्याच्यानंतर थांबायचं. मिरचीचं जर का तुम्हाला 1 क्विंटल बी बनवायचं असेल तर तुम्ही फक्त 1.5 महिने आणि 500 झाडांना लागणारा मजूर 6 किंवा 7 ठेवला तर तुमचं 1 क्विंटल बियाणं चांगलं बनतं. फक्त 1 महिना तुम्हाला हे काम करावं लागतं. त्याच्यानंतर मिरचीला दोरा बांधून, म्हणजे लेबलिंग जे म्हटलं आहे मी, दोरा बांधून त्याला परिपक्व होण्यासाठी आपण ठेवू शकतो. परिपक्व बियाण्याचे प्रशिक्षण कसे करणे आणि उत्पादकांनी कृषी विशेषज्ञ अधिकारी जे असतात त्यांना वेळोवेळी वार्तालाप होणे हे अतिशय आवश्यक आहे. कारण काय, तुम्ही 1 महिने केला आणि 1 महिने परागीकरण केल्यानंतर मग ते सांगतील तुम्हाला आता एवढ्या एका झाडाला जर का समजा 150 किंवा 200, आणि कोणी शेतकरी नाही का 500-600 मिरचीसुद्धा लावतात. मग त्यांना 1 महिना नाही, फक्त 3 आठवडे जर का केले तर त्यांना ते तितकं बियाणं मिळतं. म्हणून काय असतं की तुम्ही जे अधिकारी तुमच्याकडे येतात त्यांच्याशी नेहमी वार्तालाप आपण करत राहायला पाहिजे. उन्नती संबंधी गतिविधी म्हणजे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आपण काय करायला पाहिजे. उत्पादकाला सुदृढ झाड ठेवण्यासाठी माहिती देणे. याच्यात काय असतं की तुम्ही झाड बनवलं चांगलं बीज उत्पादनासाठी, पण त्याला बी चांगलं आलं पाहिजे म्हणून मायक्रोन्यूट्रिएंट त्याला द्यायचं, कोणतं मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्या वाण्याच्या परागीकरणाची वेळ केव्हा आहे, कारण की काय असतं त्याला शेतकऱ्याला जर का आपण फक्त 2 तास 8 ते 10 परागीकरण करा असं म्हणतं, त्याला काय वाटतं की नाही थोडा 1 तास अजून केला तर जास्त बियाणं निघेल म्हणून तो करतो. पण तो जो 1 तास असतो त्याच्यात काय होतं की तुमचं जे स्टिग्मा असतं ते जर का सुकलं तर मग तिथे तुम्ही परागीकरण केलं सुद्धा तरी तुमच्या या झाडाला मिरच्या किंवा फळ लागणार नाही. कोणत्या वेळी परागीकरण झालं पाहिजे, म्हणजे मिरचीचं सकाळी करायचं असतं, टोमॅटोचं सकाळी करायचं असतं. फक्त वांगी एक असं आहे त्याला जर का तुम्ही 12 वाजेपर्यंतही परागीकरण केलं तर चालतं, पण टमाटर आणि मिरची ह्याला चालत नाही. परागीकरण व इमॅस्क्युलेशन यांचा समन्वय, म्हणजे केव्हा इमॅस्क्युलेशन करायला पाहिजे मी जे तुम्हाला आता फोटोमध्ये दाखवला. शेतकरी काय आदल्या दिवशी करतात आणि दुसऱ्या दिवशी परागीकरण करतात. हे सगळे आतापर्यंत असंच करत आले आहेत. आणि विपरीत वातावरणात फुलगड थांबण्यासाठी काय होतं, तुम्ही खूप परागीकरण करतात, त्यातल्या त्यात जर का तुम्ही 100% केले तर 70% त्याच्यात फळ लागतात. पण कधी कधी काय असतं ते फुलगड होते. मग फुलगड का होऊन राहिली आहे, भाजीपाल्यात नेहमी काय असतं की नत्राचं प्रमाण जर का जास्त झालं तर फुलगड होते. म्हणून नत्राचं प्रमाण किती द्यायचं हे व्यवस्थित आपल्या शास्त्रज्ञांनी आपण विचारायला पाहिजे. कुठलाही असो, मग मिरची, टमाटर, दोडका, किटलाक, नत्राचं प्रमाण किती द्यायचं. दुसरं, जर का तुम्ही कारलं करत असाल बिटर गोड तर त्यात आपण जर का केचं प्रमाण म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस हे दिलं आहे तर त्याच्यात केचं प्रमाण द्यायला नको, कारण ती लवकर परिपक्व होतात आणि त्याचं बियाणं पूर्ण चांगलं बरोबर बनत नाही. आता काढणी व मळणी म्हणजे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे आता आपलं बी फळं लागले आहे, फळ पूर्ण परिपक्व झाले आहे, त्यांना योग्य वेळी म्हणजे केव्हा काढावी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि वाणानुसार म्हणजे मिरची किती सुकली पाहिजे झाडावर किंवा वांग किती पिवळं झालं पाहिजे,
टमाटर हे किती लाल झालं पाहिजे, हे म्हणजे आतलं बी पूर्ण परिपक्व झालं, हे सगळं आपण त्यांना जे शास्त्रज्ञ येतात किंवा जे अधिकारी येतात त्यांना विचारायला पाहिजे. तसा शेतकरी म्हणजे त्याला पूर्ण माहिती असते केव्हा काढायचं, केव्हा परिपक्व झालं. तरी पण कधी कधी काय असतं की नवीन जर का आपण ब्रीडर सीड देत असू तेव्हा ही पूर्ण माहिती त्यांच्याकडून घ्यायची. म्हणजे वाढलेल्या बीन्समध्ये केव्हा काढायचं, त्याच्यात किती फळात ओलसर व्हावी म्हणजे आर्द्रता किती पाहिजे, भोपळावर्गीय, मिरचीवर्गीय, कारली, टमाटे यांचा केव्हा काढायला पाहिजे, हे सगळं आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. काही पिकांमध्ये काय होतं, छोटे बियाणे काढण्यासाठी आम्ल आणि विम्ल म्हणजे काय असतं, टमाटर जर का काढायचं असेल तर पूर्ण लाल टमाटर काढतात, त्याला हाताने ते फोडून टाकतात एका टबमध्ये आणि त्याचं मग हळूहळू असं ते बी हाताने वेगळं करतात. त्याच्यात काय होतं की त्याच्याबरोबर थोडं थोडं त्याचं ते म्युसिलेज असतं ना ते पण येतं. त्याकरिता शेतकरी काय करतो, थोडंसं जर का आपण सायट्रिक ॲसिड फक्त 0.1% त्याच्यात टाकलं तर बी पूर्ण चांगल्याने वेगळं होतं आणि त्याच्यात लागणारं ते म्युसिलेज असतं तेही कमी होतं. हे आपण फक्त टमाटरसाठी वापरतं असं नाही. कारलीचं जेव्हा बी काढतात तर ते ॲश असतं की नाही, राख म्हणतात, त्याचा उपयोग करतात. तर त्याच्यावरची जी साल किंवा म्युसिलेज असतं ते एकदम निघून जातं आणि बी चांगलं निघतं. मग ह्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अधिकारी वर्गीय लोक जे असतात ते सांगतात. आणि बियाणं कसं धुवायचं हे फार महत्त्वाचं. मिरचीचं बियाणं कधीही पूर्ण पाण्यात टाकू नये. टमाटरचं बी जर का तुम्ही सायट्रिक ॲसिडचं त्याला टेस्टिंग केलं असेल तर त्या म्हणजे टेस्ट करून त्याला फक्त एका कापडात बांधून घ्यायचं, त्याला पाणी टाकायचं आणि काढून टाकायचं आणि तसंच ते वाढवावं. खूप वेळ जर का तुम्ही पाण्यात ठेवलं तर आपण काय सांगितलं आहे की बियाणामध्ये जी आर्द्रता असते ती किती टक्के त्याच्यामध्ये असली पाहिजे तेव्हा ते बियाणं चांगल्या दर्जाचं असतं. जर का तुम्ही त्याला अजून पाणी दिलं तर त्याचं ते टक्केवारीने वाढतं. आपण सांगितलं आहे की मिरची किंवा टमाटरमध्ये 7% इतकंच असलं पाहिजे. तुमचं जे वेलवर्गीय पीक असतं त्याच्यातही 60% असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणून ह्या बियाणे काढण्याची जी प्रक्रिया असते हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. आता बियाणे जेव्हा वाढवायची असते तर काय होतं की तुम्ही भाजीपाल्याचं जे बियाणं असतं की नाही ते एका डायरेक्टली म्हणजे पूर्ण उन्हात वाढवायचं कधीच नाही. पुन्हा त्यांनी काय होणार की जे मॉइश्चर पर्सेंट असतं त्याच्यातलं जी आर्द्रता असते ती एकदम कमी होऊन जाते आणि त्यातलं जे आतमधलं एम्ब्रिओ असतं म्हणजे ज्याच्यातून झाड बनतं तो सुकून जातो. मग त्याचं उगवण शक्ती कमी होते, जोमदार वाढ ती कमी होते, कधी कधी ते उगवत नाही. म्हणून ते कधीही आपण डायरेक्ट सनमध्ये नाही वाढवावं आणि त्याला सावलीत वाढवावं. त्याला बियाण्याची साठवण थंड आणि कोरड्या ठिकाणी करायची. आणि थंड म्हटलं तर एकदम थंडीत नको. कोल्ड स्टोरेज जर का आपण तिथे पण ठेवलं तर त्याची किती तापमान किती डिग्री पाहिजे आणि त्याच्यात आर्द्रता किती पाहिजे हे मी खाली दिलेलं आहे की तापमान 15 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असावं आणि त्याची आर्द्रता 30 किंवा 40% इतकी असावी. मग बियाण्याचं परीक्षण आता तुम्ही बनवून दिलं. आता तुम्ही म्हणणार की मी इथे बसले होते तर त्यांनी विचारलं की मी इथे तिकडे जाऊन आम्ही विकू शकतो का हे बियाणं. तुम्ही विकू शकता, पण त्यासाठी काय असतं, तुम्हाला गव्हर्नमेंटचे आपले NSC किंवा विद्यापीठ हे तुम्हाला एक सर्टिफिकेशन देतात की तुमचं बियाणं हे परीक्षण झालेलं आहे, त्याचं प्रमाणीकरण झालेलं आहे आणि ते बियाणं चांगलं आहे. त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही विकू शकता. आणि त्या टेस्टिंगमध्ये काय होतं, अनुवांशिक शुद्धता म्हणजे जे पारपत्र तुम्हाला दिलं होतं त्याप्रमाणे ते बी आहे ह्याचं एक परीक्षण होतं. भौतिक शुद्धता म्हणजे बियाण्याचा आकार, त्याचं वजन आणि त्याच्यातली आर्द्रता हे सगळं बघून ते त्याची बघतात आणि त्याच्यात दुसरं कुठलं बियाण्याचं भेसळ नको ते आपण भौतिक शुद्धता म्हणतो. उगवण शक्ती चांगली आहे का,
त्याचं वाढ जोमदार होते का, हे सगळं बघून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं. हे सर्व शेतात बियाणे विशिष्ट झाडांची संख्या ठेवून वीज प्रमाणीकरण नियमानुसार घेण्यात येते आणि तेव्हा मॉलिक्युलर लेवलवर ह्याचं प्रशिक्षणसुद्धा करतात. आता काय आहे की तुम्हाला जर का तुम्ही बी बनवलं तर त्याला 2 दिवस तुम्ही तिथे नेऊन दिलं सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये, तर ते अनुवांशिक शुद्धता म्हणायची म्हटले ते झाडाला लावून बघतात आणि त्याच्यानंतर त्याला फळ लागेपर्यंत ते थांबतात. त्याच्यात काय होतं 2 महिने किंवा 1 महिना 3 महिने निघून जातात, कारण की त्याची जी पारपत्र दिली आहे ते पूर्ण बघण्यासाठी त्यांना तेवढा वेळ लागतो. भौतिक शुद्धता ते करून घेतात, उगवण शक्ती ते पण ते करून टाकतात. आता काय झालं आहे मॉलिक्युलर लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी 8 दिवसात करून तुम्हाला त्याचं प्रमाणीकरण मिळतं. मॉलिक्युलर लेवलवर लोक करतात आणि ते तुम्हाला सांगतात की जे काही तुम्ही बियाणे बनवलेलं आहे ते चांगलं आहे की नाही. आता हे उगवण शक्ती की नाही हे जर्मिनेटिंग पेपर आहे. हे जर्मिनेटिंग पेपरमध्ये तुम्ही एका जागी बघाल तर एबनॉर्मल सीडलिंग आहे, म्हणजे जे बियाणं तुम्ही बनवलं ह्याचा एबनॉर्मल सीडलिंग म्हणजे चांगलं बियाणं नाही आहे, फक्त ते थोडंसं वाढतं मग सुकून जातं, त्याला एबनॉर्मल म्हणतात. ते बियाणं आहे. चांगलं बियाणं पहा कसं झोमदार वाढलेलं आहे, त्याला सेकंडरी म्हणजे चांगलं रूट्सही आलेले आहेत. आणि नॉर्मल बियाणं कसं असतं ह्याचं प्रमाण जर का चांगलं असलं नॉर्मल बियाणाचं ते 70 किंवा 90% असलं तर तुमचं बियाणं जर्मिनेशनसाठी चांगलं आहे असे म्हणतात. त्याचं विग्रोसिटी टेस्ट म्हणतात त्याला. आता जेनेटिक प्युरिटी जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यात काय आहे की तुमचं बियाणं घेतात, त्याला जर्मिनेट करतात. जर्मिनेट म्हणजे त्याला उगवतात. उगवून त्याचा DNA काढून घेतात. तिथे ते दिसून नाही राहिलं. मग DNA काढून त्याला ॲग्रोज जेलमध्ये त्याला रन करतात. आता तिथे 2 पट्टे दिसून राहिले, शेवटचे तुम्ही बघा. आता मादीचं म्हणजे एक पेरेंटचं मादीचं बी याचा बँडिंग पॅटर्न तुम्ही पाहून घ्या. पेरेंट 2 लिहिलं आहे तिथे. नराचं बी आणि हायब्रिड जे संकर तुम्ही बनवलं आहे त्याचं बी, हे जे 2 पेरेंट 1 आणि पेरेंट 2 हे जे 2 बँड आहे ते तुम्ही जे बनवलेलं संकर बी आहे त्याचे 2 बँड तिथे आले पाहिजे. जेव्हा ते आले म्हणजे तुमचं बी 100% ट्रू टाईप आहे, म्हणजे त्याची अनुवांशिक शुद्धता 100% आहे असं म्हणतात. आणि हे बँडिंग पॅटर्न किंवा तुम्ही 1 लॉट काढला, 2 लॉट काढले, 3 लॉट काढले, ह्या लॉटमध्ये सगळं सारखं आलं पाहिजे. पहा तिथे दाखवलेलं आहे मी 100% तिथे इथे आलेलं आहे. ठीक आहे, याला म्हणतात प्युरिटी टेस्टिंग. तर हे जे पहिले आपण करत होतो त्याला 2-3 महिने लागत होते, आता हे 8 किंवा 10 दिवसात ते होऊन जातं. आता उच्च दर्जाचं बीज उत्पादन व चांगल्या प्रतीचे बियाणे पुरवणे हे अधिक उत्पादन घेण्याचे स्रोत आहेत. हे ते इथे माझं मी लेक्चर संपवते. आणि तुम्हाला जर का थँक्यू. फक्त तुम्हाला एक माहिती देते, जर तुम्हाला कुठल्याही व्हेजिटेबल किंवा म्हणजे भाजीपाल्याचं बियाणं घ्यायचं असेल तुम्ही स्वतः तयार करू शकता, ही एक गोष्ट आहे. संकरित बियाणं जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नॅशनल सीड असोसिएशन त्यांना भेटू शकता. विद्यापीठामध्ये आता नवीन ते संकरित बियाणे बनवून राहिले, खूप नवीन वाण येऊन राहिले आहेत जे रेजिस्टंटसुद्धा आहेत, त्याचीसुद्धा तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळू शकते आणि विद्यापीठाचे बियाणे तुम्ही घेऊ शकता. आणि आम्ही जे कंपनीवाले आहोत तर आम्ही तर शेतकऱ्यांकडूनच आमचं बियाणं बनवून जातं आणि एकदम उच्च दर्जाचं बियाणं ते आम्हाला बनवून देतात. तर तुम्ही प्रायव्हेट सीड कंपन्यांनासुद्धा भेटू शकता आणि त्यांच्याकडून ही माहिती घेऊन किंवा त्यांचं बियाणं घेऊन त्यांना परत संकरित किंवा संशोधित बियाणं बनवून देऊ शकता. थँक्यू. हॅलो, धन्यवाद डॉक्टर मंजू विश्वकर्मा. सीड्स उत्पादन, बीजोत्पादन या विषयावर अतिशय इंटरेस्टिंग यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे.
आणि शेतकऱ्यांनी आपल्या मळ्यामध्ये भाजीच्या आणि या बीजांचं उत्पादन कसं घ्यावं याबद्दल त्यांनी तुम्हाला सर्वांना अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर मॅडम अवेलेबल आहे. आपण एक 10 मिनिटं या ठिकाणी चर्चा करू शकता. ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी हात वर करायचा आणि हा माईक त्यांच्याजवळ पोचेल आणि प्रश्न विचारू शकता. प्लीज माईक तुम्ही त्यांना देऊ शकता. हे जे बीजोत्पादन आपण सांगितलं कोल्ड हाऊसमध्ये ठेवता येते. हे त्या कोल्ड हाऊसमधून काढल्यानंतर किती दिवसात त्याचा वापर व्हायला पाहिजे? आता तुम्ही जर का कोल्ड हाऊसमध्ये त्याला ठेवलं हां. आणि तुम्हाला केव्हा ते बी द्यायचं आहे कुणाला, म्हणजे विकण्यासाठी तेव्हा द्यायचं असेल किंवा त्याचं पॅकिंग करायचं असेल, तर ज्या छोट्या बियाणे असतात की नाही, मिरची, टमाटर यांचं तुम्ही सकाळी 4 ते 6 तास आधी काढू शकता तुम्ही. कोल्ड स्टोरेजमध्ये काय असतं, बाहेर आतमध्ये थंड असतं, त्याच्यानंतर समोर एक भाग असतं तिथे नॉर्मल टेम्परेचर असतं. म्हणजे आतून जर का बाहेर काढलं तर एकदम बाहेर आपण काढू शकत नाही. त्याच्या समोर एक अजून खोलीसारखी असते, तिथे नॉर्मल टेम्परेचर असतं. त्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये जे छोटं बियाणं असतं मिरची, टमाटर किंवा याचं, ते तुम्ही 6 तास तिथे ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला बाहेर काढून, आणि त्याची जर का तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलं असेल तर ते उघडून ठेवावं. जर का तुम्ही कापडाच्या पिशवीत ठेवलं असेल तर ते बांधून ठेवलं असेल तर काही होत नाही. फक्त 6 तास ठेवल्यानंतर तुम्ही मग बाहेर नॉर्मल टेम्परेचरमध्ये काढून घ्या. तुम्ही जर का हात लावूनही बघितलं तरी तुम्हाला समजून जाईल की आता हे बियाणं आपण बाहेर काढू शकतो आणि हे पॅकिंगला देऊ शकतो. दुसरा एक प्रश्न असा आहे मला, हे पायाभूत बियाणं जे वापरतो आपण, हो, ते एकदम मल्टिप्लाय किती वर्ष करू शकतो? मग त्याचं दरवर्षी पायाभूत बियाणं मागावंच लागते आपल्याला. समजा उदाहरणार्थ कांद्याचं बियाणं यावर्षी समजा ब्रीडर आणलं आपण, तर दुसऱ्या वर्षी पायाभूत बियाणं आपल्याजवळ तयार होईल, तर ते आपण वापरू शकतो का पुन्हा? नाही, तुम्हाला पायाभूत बियाणं जे असतं, फाउंडेशन सीड जे आपण म्हणतो, ते फक्त तुम्ही 2 किंवा 3 वर्ष वापरायचं. कारण काय असतं, तुम्ही जे पायाभूत बियाणं वापरतात ते बाहेर दुसऱ्या शेतकऱ्यांना देतात पुन्हा बी बनवायला. काय होतं ते, त्याच्यात आता जर का कंटामिनेशन झालं आणि तेच पायाभूत पुन्हा तुम्ही वापरलं तर त्याच्यातलं जेव्हा आपण प्रशिक्षण करतो, त्याचं प्रमाणीकरण घेतो आणि पूर्ण टेस्टिंग जेव्हा करतो, जर का त्याच्यात कंटामिनेशन वाढलं असेल, ते टक्केवारीने बरोबर आलं नसेल, तर तुमचं बी फेल होतं. मग ते पूर्ण लॉटचे तुम्हाला पैसे मिळत नाही. ते पायाभूत फाउंडेशन सीडही जरी म्हणून काय करतात, 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी आपण पायाभूत बियाणं जे आपलं असतं की नाही ते नवीन बनवायचं आणि त्याचं सीड नेहमी ब्रीडर करून घ्यायचं. ब्रीडर किंवा शास्त्रज्ञ असो किंवा तो तुमचा शेतकरी असो, त्यांच्याकडून घेताना आपण हे बदलत राहावं. नाहीतर तुम्ही दरवेळेस तेच बनवत राहाल तर जे ओरिजिनल सीड आहे तुमचं त्याच्यात बदलाव येतो. मग कोणी तुम्हाला म्हणेल अरे पहिले तो ये लाईट ग्रीन आ रहा था, मग आता कोणी म्हणेल नाही आता तर हा डार्क ग्रीन येऊन राहिला, ह्याची फळाची संख्या कमी झाली, छोटं झालं. हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो किंवा शेतकऱ्यांना जे आपण सांगतो, तेव्हा पायाभूत बियाणं जे असतात ते 2 किंवा 3 वर्षांनी आपण नवीन बनवत राहायला पाहिजे. धन्यवाद. हॅलो, हां मॅडम, मी अर्जुन जाधव. हां, अर्जुन जाधव, माझा प्रश्न आहे मॅडम वेल्टिंग संबंधी. तुम्ही म्हणालात की अचानक पाणी दिल्यास पिकांना झटका, म्हणजे बियाण्यांना झटका बसतो. बियाण्यांना नाही, झाडांना. तर ते सगळ्याच म्हणजे झाडांसंबंधी असतं की पर्टिक्युलर असतं? म्हणजे नाही, ते पर्टिक्युलर नसतं. आता तुम्हाला 2 इम्पॉर्टंट गोष्टी सांगते की जे टमाटर किंवा मिरची असते त्याचा आपण काय करतो की रोपं लावतो, रोपं तयार करतो, किंवा तुम्हाला जे ब्रीडर्स असतात, कंपनीवाले असतात किंवा कोणी NSC वाले असतात, ते सीडलिंग तयार करून देतात. तर तोपर्यंत ते सीडलिंगची पूर्ण काळजी घेतात. जर का शेतकरी बनवत असतो की नाही, तर 2-3 दिवस जर का त्याला पाणी मिळालं नाही आणि त्याची क्षमता नसेल की कुठून पाणी आणून त्याला टाकावं, तर तो 2-3 दिवस असंच ते कोरडं पडलं राहतं. मग काय होतं की जर का टेम्परेचर खूप हाय असला आणि खूप हाय असल्याने त्यावेळेस आपण दुपारी 12 वाजता 1 वाजता तर पाणी दिलं की नाही, तेव्हा ती झाडांना एकदम रूट्स जे असतात की नाही त्यांना शॉक बसतं. कारण काय आहे,
त्या मातीतलं टेम्परेचर खूप आहे. किती? बाहेरचं टेम्परेचर एक तर खूप जास्त असतं आणि आतलं मातीतलं जे टेम्परेचर असतं तेही खूप जास्त असतं. तेव्हा जर का आपण पाणी दिलं तेव्हा शॉक बसतं. तेव्हा काही झाडं नाही का असं डॅम्पिंग होऊन अशी कोमेजून पडतात. मॅडम पण त्या शॉक ट्रीटमेंटनी होतं. म्हणून मॅडम पण लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय पण नाही ना. नाही दुसरा पर्याय नाही. तेव्हा काय असतं की आता शेतकऱ्यांना माहीत झालं सर, जिथे बीज उत्पादन घेतात की नाही तर त्यांनी असे पाणी साठवण्याचे हे केलं आहे आणि ते तसं पाणी देतात. मी असं म्हणत नाही की हे खूप होतं, पण जेव्हा लॉंग स्पॅन होतो की नाही 8-10 दिवस पाणी नाही दिलं आणि जर का एकदम दिलं ना तर काही झाडांना तो जे म्हणजे खूप सशक्त नसतात त्यांना तो त्रास होतो आणि मग ते कोमेजून पडतात. ते जास्त प्रमाणात पडली नाही पाहिजे म्हणून ही काळजी घ्यावी लागते. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. सर मग एक म्हणणं आहे, मी कांदा बीज उत्पादक आहे. कांद्याचं बीज उत्पादन करतो आपण. हां हे 2-4 वर्षाच्या अगोदर आम्हाला भरपूर उत्पादन येत होतं, पण या 2 वर्षात उत्पादन अतिशय घटलं. त्याचं कारण काय साधारण? एक तर वातावरण, वातावरणाचा फरक पडतो. वातावरणाचा खूप फरक पडतो. म्हणजे या वर्षी तुम्ही बघून घ्या, ज्यांनी बीजोत्पादन घेतलंय त्यांनाही त्रास झालेला आहे आणि ज्यांनी प्रोड्यूससाठी लावलेलं आहे त्यांनाही त्रास झाला आहे. कारण एक तर टेम्परेचर खूप वाढलं होतं, पाणी सगळीकडे जास्त चांगलं झालं नाही, किंवा म्हणजे जे पूर्ण प्रयोजन करायचं होतं तो शेतकरी करू शकला नाही म्हणून हा त्रास झाला आहे. हेच तुम्ही जर का 2 वर्ष आधीचा पूर्ण डाटा घेतला तर बीजोत्पादन उत्कृष्ट प्रमाणे झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी चांगलं त्याचं उत्पन्नही घेतलं आहे. कृपया विचारायचं आहे त्यांनी आपलं नाव आणि गावाचं नाव विचारावं. पहिले आपलं स्वतःचं सांगावं आणि त्यानंतर प्रश्न विचारावा. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे, माझ्याकडे कोहळ्याची लागवड राहते. कोहळ्याचं बी आधी मी स्वतःच्या घरचंच ठेवत होतो. कोंबडा कोहळ्याचं बी आधी मी घरचंच ठेवत होतो. कंटिन्यू ठेवता काही दिवसामध्ये आता 3 वर्षापासून कंटिन्यू व्हायरस चाललेला आहे. बी आपलं स्वतःचं घरचंच. त्याच्यानंतर एका प्लॉटमध्ये मी सीडचं बी पण यूज केलेलं आहे, अंकुरचा विशाल कोंबडा म्हणून. पण तो तर एवढा फास्ट ह्या रोगाला प्रवृत्त होतो की पूर्ण वाढी फुल यायच्या आधीच खराब होऊन जाते. तर ते बी कसं ठेवायला पाहिजे आपण? कोहळ्याचं सीड सक्सेस होऊन नाही राहिलं मार्केटचं. तर अंकुरचं विशाल कोंबडा म्हणून आहे. हो नाही पहा, व्हायरस जे रोग असतं की नाही ते बियाणांनी नाही पसरत. जे त्याला म्हणतात की बिगॅमो व्हायरस जे असतं ते बियाणांनी नाही पसरत. ते पसरत आहे पांढरी माशी असते ती आणि थ्रिप्स म्हणजे तुडतुडे जे असतात त्यांनी ते पसरतं. काय होत आहे की ते तुडतुडे किंवा जी पांढरी माशी आहे ती कोहड्यावर तर असते आणि बाजूला जर का तुमचं काही हे असेल तण असेल त्याच्यावरही ती वावरते. म्हणून त्याचं प्रमाण जर का म्हणजे तुम्हाला व्हायरस नाही पाहिजे तर काय असेल की तुम्हाला जी पांढरी माशी आणि हे थ्रिप्स म्हणजे तुडतुडे ह्यांच्यासाठी तुम्हाला ते संरक्षण करावं लागेल. हे काय झालं आहे, तुम्ही सांगितलं कोड्यावर आलं, पण आता मिरचीमध्ये पण खूप आलं आहे. शेतकऱ्यांनी पूर्ण झाडं उपडून फेकली आहे. ह्याचं कारण फक्त एकच आहे. आणि कसं करावं म्हणजे तुमचं जे झाड जेव्हा 2 किंवा 3 पानावर असतं त्या दिवसापासून तुम्ही पांढरी माशी आणि हे तुडतुडे जे असतात त्यांचं कंट्रोल करावं. काय होतं की जेव्हा झाड एकदम वाढून जातं, त्याला 10-12 पानं लागून जातात आणि त्याला फुलं येऊ लागतात, तेव्हा त्याच्यात पांढरे माशीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं आणि थ्रिप्स याचंही नंबर वाढलेलं असतं. मग ते कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून पहिल्यापासून जर का तुम्ही फवारणी केली तर ते थोडं नियंत्रणमध्ये राहतं. व्हायरससाठी आता कुठल्याही रेझिस्टंट व्हरायटी सध्या तरी बाजारात आलेल्या नाही. म्हणजे माझ्या माहिती मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगते. तुम्हाला भेंडी किंवा याच्यात थोडंसं उशिरा येणारा व्हायरस मिळून जाईल. आणि कोहड्याचं बी जे प्रश्न विचारलं तुम्ही कसं ठेवावं, तर कोहड्याचं बी कधीही एका
नॉर्मल टेम्परेचर म्हणजे थंड ठिकाणी, खूप थंड म्हणजे 20 वगैरे टेम्परेचर असावं असं नाही, 25 ते 35. आपल्या घरी एखाद्या रूमची जो टेम्परेचर असतो की नाही, तिथे जर का तुम्ही ठेवलं तरी ते खराब होत नाही. नाही मॅडम, पण जनरली चांगला बांधून त्याला एका कापडी जनरली पिशवीमध्ये मला ठेवा. हे म्हणायचं आहे, जनरली मी पाहाला 3-4 वर्षापासून लागवड करून पाहिली वेगवेगळी. हा. पण जो सीड असते ना त्याच्यावरती खूप फास्ट जातो व्हायरस. नाही तसं नसतं. आणि जो साधं बी राहते आपलं घरचं लावलेलं वेगळ्या प्लॉटमध्ये, याच्यावरती व्हायरस जायला थोडा वेळ नाही, लागतो. फक्त तुम्ही एक बघून घ्या, कुठल्या कुठल्या व्हेरायटी सुद्धा असतात अशा की ते ससेप्टिबल असतात. ससेप्टिबल म्हणजे त्याच्यावर रोगाचं प्रमाण लवकरात लवकर येतं, असं होतं. पण यावेळेस काय झालंय, तुम्ही ते अनुभवलेलं आहे आणि अशा पुष्कळ शेतकऱ्यांनी सुद्धा अनुभवलेलं आहे की व्हायरस हे लवकरच येऊन राहिलेलं आहे. आणि ते कुठलाही क्रॉप असो, ती कारलं असो किंवा कोळं असो, इवन तुम्ही आता लौकीचं जे बियाणं आहे ना त्याच्यावर सुद्धा हा रोग येऊ लागला जो पहिले येत नव्हता. काकडीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये. हा? काकडीवर सुद्धा काकडीवर येतो. सर्वात जास्त प्रमाणात आमच्या मी एरियामध्ये शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगेल सर, आतापर्यंत जे संशोधन झालं आहे त्या संशोधनमध्ये हेच समजलं आहे की पांढरी माशी हा रोग पसरवते. आणि दुसरं म्हणजे थ्रिप्स म्हणजे तुडतुडे जे असतात ते हे रोग पसरवतात. शेतकऱ्यांना फक्त एकच हे आहे की जेव्हा तुमची झाडं छोटी असतात की नाही तेव्हा ह्याचा नंबर तुम्ही वाढवू देऊ नका. तिथेच त्यांचं नियंत्रण केलं ना तर तुमचं क्रॉप चांगलं राहील. त्याच्यानंतर तुम्ही झाडांना जर चांगलं सशक्त बनवलं, मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे आपल्या लागवडीनंतर 8 दिवसापासून तुम्ही द्यायला लागा, तर त्याच्यातली आतमधली जी रोग प्रतिकारक क्षमता असते ती वाढते आणि क्रॉप चांगलं असतं. यावेळेस आम्ही 2-3 ठिकाणी हे प्रयोग केलेले आहे की 6 पानावर जर का मिरची असली तेव्हापासून आम्ही त्याचं नियंत्रण केलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर मौद्या जिल्ह्यामध्ये आम्ही हे लावलेलं आहे आणि तिथे शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांच्या 3 पिकिंग झालेल्या आहे, म्हणजे 3 तोडणी झालेली आहे. आणि तिथल्याच ठिकाणी जर का तुम्ही बघाल तर काही शेतकऱ्यांनी मिरची काही लागली नाही, तोडून फेकून टाकलेली आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे याच्यासाठी वांग्यासंबंधी आणि मिरची संबंधी जर लागवड करायची राहिली तर कुठली जात म्हणजे सर्वोत्तम आहे? वांगी अजून मिरची लागवड या संबंधी जर लागवड करायची आहे तर कुठली जात म्हणजे आपण सर्वोत्तम व्हरायटी? तुम्हाला कशासाठी, बीज उत्पादनासाठी घ्यायचं आहे? नाही मॅडम, बीज उत्पादनासाठी. कमर्शियल. कमर्शियल. तुम्हाला आता तुमचं बाजारपेठ कसं आहे मला माहित नाही. तुमच्या इथे बाजारपेठ जर का शॉर्ट मिरचीचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की आता आमचंच नवीन आहे एक रेणुका म्हणून सीड आलेलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमच्या जवळपासचा जो बाजार असेल कसं त्यांना लागतं, लॉंग मिरची पाहिजे, मोठी मिरची पाहिजे की छोटी पाहिजे, वांग्याचा रंग हिरवा पाहिजे किंवा त्याला काय म्हणतात की जांभळं पाहिजे, ते बघून तुम्ही विचारा. म्हणजे तुम्ही आता कुठले? मॅम, अकोल्याचं. अकोला. तर हिरवा वांगा चालत असेल तर तुम्ही अंकुर सीड्सचा हर्षल लावू शकता. आणि मिरचीसाठी मॅडम? मिरचीसाठी तुमच्या भागात जे लागतं ती छोटी मिरची लागते, हो. तर तुम्ही रेणुका लावू शकता. पहा, नागपूरच्या आजूबाजूला जे वांग लागतं ते हिरवं लागतं आणि लांब ते जांभळ्या रंगाचं लागतं. तर हिरवं वांग असलं तर मी आता सांगितलं हर्षल हे लावू शकता किंवा त्याच्यात अजून दुसऱ्या कंपन्यांचे सुद्धा आहेत, ते तुम्ही बघून लावू शकता. मी आता अंगूर सीड्समधून आहे तर मी हर्षल सांगणार तुम्हाला. आणि लांब जे लावतात की नाही किंवा भरत्यासाठी जे लावतात ते लांब जे लावतात आहे ते 786 म्हणून आहे. आणि लांब म्हणजे भरत्यासाठी जे लावायचं असेल तर आता केशव म्हणून एक नवीन व्हेरायटी आम्ही दिली आहे, ती चांगली आहे. 400 ग्रॅमपर्यंत ती मोठी येते. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर एक 5 मिनिट आपण आणखीन चर्चा करू शकतो. हां सर. तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगाल? सर, मी शामू ठक्कर पवनीवरून आलो आहे, भंडारा पवनी. मॅडम, कारला लावायसाठी आता कोणती व्हेरायटी वापरायची? कारला करेला छोटं कुठलं आहे तुम्ही? भंडारा पवनी. तुम्ही टिल्लू लावा. टिल्लू. हो, आणि चांगलं आहे ते आणि छोटं आहे आणि यावेळेस त्या मार्केट म्हणजे त्याला भाव पण खूप जास्त आहे. बीज तयार करायसाठी
बीजं तयार करायसाठी मग तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही NSC कडून विचारा, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या बियाणं संकरित बियाणं येऊन राहिलं. काढल्यावर आणि पण viral तुम्ही पुष्कळ इथे विद्यापीठ आहे ना आपलं PKV कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांनाही विचारलं तर त्यांच्याकडे सुद्धा काही नवीन संकरित वाणं बनवायची ही आली आहे. किंवा तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, तर आम्ही पण तुम्हाला देऊ शकतो. मॅम, आता होमोझायगस व्हेरायटीज येणं बंद झालेले आहेत का? नाही, तसं बंद झालेल्या नाही आहेत. पण काय होतं आहे, होमोझायगस व्हरायटी म्हणजे आता त्यांनी मला प्रश्न विचारलं की होमोझायगस जर का व्हरायटी असल्या तर त्याच्यात रोग नियंत्रण करणं किंवा रेझिस्टंट व्हरायटी देणं हे थोडंसं अवघड होऊन राहिलेलं आहे. कारण जे जीन पूल आपण पूल करून आणतो तो संकरित वाणांमध्ये चांगल्यापैकी आणू शकतो, नरपासून आणि मादीपासून. आणि त्याचं जे F1 म्हणजे संकरित बियाणं तयार होतं त्याच्यात त्या पूर्ण जे ट्रेड्स असतात किंवा गुणवत्ता असते ते F1मध्ये चांगल्या प्रमाणे येते आणि ते डॉमिनंट असतात. म्हणून त्याला म्हणजे काय रोग कमी येतं आणि रेझिस्टंट व्हरायटी आपण चांगली देऊ शकतो. असं नाही आहे की आपण होमोझायगस व्हरायटी मध्ये नाही देऊ शकत, आपण देऊ शकतो, पण त्याला खूप वेळ लागतं. पण जर का संकरित बियाणांमध्ये ते आणायची असली, रेझिस्टंटनेस आणायचा असला तर आपण नर आणि मादीपासून चांगलं बियाणे आणू शकतो आणि F1मध्ये तो संकरित बियाणांमध्ये चांगला एक्सप्रेस होतो. आणि हे शेतकऱ्यांनी आता अनुभवलेलं आहे, म्हणून आपण त्यांना संकरित बियाणं लावायला सांगतो. ही गोष्ट बरोबर आहे, पण आजच्या अगोदर आपण जर बघितलं की काशी ही एक व्हेरायटी होती आपल्याकडे, काशी टमाटरांची एक व्हेरायटी होती. हो, आता सुद्धा आहे. पण त्याचं जे साईज किंवा त्याचं जे टेस्ट आहे ते पूर्णपणे चेंज होऊन गेलेलं आहे. ते होमोझायगस आपल्याला मिळतच नाहीये. नाही, मी पहा आता असं नाही आहे की आम्ही कंपनीकडून आहे म्हणून बोलून राहिलो, असं बिलकुल नाही आहे. जितके शास्त्रज्ञ आहेत विद्यापीठात सुद्धा आहेत, काही चांगल्या इन्स्टिट्यूट आहे आपल्या देशात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करून राहिले आहे. प्रायव्हेट कंपन्यासुद्धा तितकंच आपलं हे संशोधनासाठी वेळ टाकत आहेत. त्या सगळ्यांना माहीत आहे की लोकांना किंवा बाजारपेठेला काय पाहिजे. तुम्ही जर का म्हटलं की ते आंबटपणा मिळत नाही तर तुम्ही इतके टमाटर आता लागून राहिले आहे, तुम्ही जर का बघून मार्केटमध्ये जाऊन बघाल तर तेवढाच ॲसिडिटीचे टमाटर आहेत आणि ते संकरित बियाणे त्याच्यात LCV व्हायरस येण्याचं प्रमाणसुद्धा कमी आहे. म्हणून असं नाही आहे की त्याच्यात तो काशी व्हरायटी म्हणजे आंबटपणा जास्त होता, आता नाही, असं नाही आहे. एक माझी रिक्वेस्ट होती, आपल्याला यानंतरचं लेक्चर लवकर सुरू करायचं आहे, तर या लेक्चरनंतर तुम्ही मॅडमशी बोलू शकता. बीजोत्पादन करण्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती मॅडमनी दिलेली आहे आणि बीजांकुराची जी प्रक्रिया आहे, पॉलिनेशन आहे आणि एक हेल्दी सीड तयार करण्यासाठी ज्या आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये उपयोगाच्या आहे त्याबद्दल डॉक्टर मंजू विश्वकर्मा यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. हे लेक्चर झाल्यानंतर सुद्धा तुमच्या काही जर शंका असतील तर तुम्ही मॅडमशी बोलू शकता. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांचं.